विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता 8वा क्वेश्चन बघूया. ठीक आहे, 8वा प्रश्न चाललाय आपला. 8वा प्रश्न काय म्हणतो आपला, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36. त्यांनी काय म्हणले, एक ते नॅचरल नंबर आहेत 1 to 36 पर्यंतचे. ओके, 1 to n पर्यंतचे, सॉरी 36 नाही विद्यार्थी मित्रांनो, 1 to n पर्यंतचे. तर त्यासाठी काय म्हणले, 1 to n पर्यंतचे नॅचरल नंबर आहेत, त्याची सम किती आहे बेटा, त्याची सम आहे 36. ठीक आहे, त्याची सम आहे 36. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. त्यांनी असं म्हणले की 1 पासून ते पुढे जी नॅचरल नंबर आहे, व्हॉट एव्हर 1 2 3, त्याची सम आहे बेटा 36. तर अशी शेवटची n किती आहे, तर आपल्याला काय काढायचं, व्हॅल्यू ऑफ n काढायचंय. लक्षात घ्या, या ठिकाणी Sn किती आहे बेटा, Sn म्हणजे सम किती आहे, लक्षात येतंय, Sn म्हणजे 36 आहे. A किती आहे, 1 पासून चालू होते नॅचरल नंबर, A1 आहे, सर्वांना लक्षात येतं ये. आणि Sn या ठिकाणी बेरीज आहे 36, हे आपल्याला गिव्हन दिले. अँड द डिफरन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. मला सांगा बेटा, ए पोरांनो इकडे लक्ष द्या बेटा, एक लक्ष द्या इकडं. ज्या वेळेस आपल्याला नॅचरल नंबरची सम असते 36 असं विचारलंय, त्याच्यातला n काढायचा आहे तुम्हाला. मग तुम्हाला नॅचरल नंबर 1 पासून सुरुवात होतो, माहिती आहे तुम्हाला, इथं दिलंय तिने 1 पासून 1 2 3. मग 1 आणि 2 म्हणजे T2 आणि T1 मधला गॅप किती आहे बेटा, 1चा आहे. त्याच्यामुळं कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर मधला D किती आहे, 1 नंबरचा आहे. आपण A काढलं, D सांगितलं आणि Sn म्हणजे हा 36. पोरांनो याला सम म्हणतात. ए बाबा रे लक्षात घे, Sn म्हणजे काय, Sn म्हणजे काय, सम. आणि पुढे आपण मग हा समचा फॉर्म्युला वापरला, Sn इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 आणि D. पोरांनो मग Sn मध्ये आपल्याला माहिती आहे सर्वांना, हा टोटल Sn काय होतो, 36 होतो. हा 36 लिहिला आपण, हा n/2 ला n/2 लिहिला, कारण आपल्याला n काढायचा आहे. 2a प्लस n-1 इंटू D. आता a ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली 1, सर्वांना माहिती आहे बेटा, या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1. त्याच्यानंतर n आपल्याला काढायचे, त्यामुळे n ला n ठेवलं आणि मायनसला -1 ला 1, D ची व्हॅल्यू पण 1 येते. आता हा ठिकाणी n/2 जो आहे बेटा, या ठिकाणी सर्वांनी बघा, हे असे प्रॉब्लेम मध्ये जर व्हॅल्यू ठेवल्या तर कशा सोडवायच्या, या सूत्रामध्ये व्हॅल्यू ठेवल्यानंतर हा जो n राहतो, हा n च्या खाली 2 आहे डिवायडेड बाय मध्ये, तर हा 2 डिवायडेड बाय मध्ये इकडे जाऊन गुणाकारात होतो. म्हणजे आपण काय करायचं, हा 2 इकडं, कधी पण डिवायडेड बाय मधला गुणाकारात जातो. ए लक्षात घे रे, गुणाकारामधला डिवायडेड बाय मध्ये येतो, डिवायडेड बाय मधला गुणाकारात जातो. इथं 2 गुणाकार डिवायडेड बाय मधला इकडं घ्या, काय येतो, गुणाकार येतो 36 इंटू 2, n ला n राहतं, हे जशास तसं घ्या, 2 इंटू 1 2 आणि n-1 इंटू 1, हे n-1च होतं बेटा. या ठिकाणी परत 36 गुणिले 2 केलं 72 येतं. हा n2 आणि ह्याला जर आपण गुणलं तर किती येतं बेटा, या ठिकाणी बघा, हा n येतो, n ला n आणि हा n+1. ओके, हा किती येतो बेटा, n+1. आता हे झालं की त्याच्यानंतर आपण काय केलं, हा 72 ला 72 केला, हा n² प्लस n² प्लस n. आता ह्याच्यामध्ये हा 72 इकडं घ्या, 72 इकडं घ्या, इज इक्वल टू क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं इथं, n² प्लस n मायनस 72. लक्षात आलं बेटा, n² प्लस इथं आपल्याला अशा पद्धतीनं आपण इथपर्यंत आलो, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी n² प्लस n मायनस 72, हा जो आहे बेटा 72 इंटू इथं किती आहे, 72 इंटू 1, त्याचे फॅक्टर पाडायचे, म्हणजे 72 फॅक्टर पाडा, ज्याचं उत्तर +1 प्लस n आलं पाहिजे, म्हणजे +1 आलं पाहिजे. फॅक्टर पाडताना 9 आणि 8 येतं का, 9 8 72. ओके, 9 8 जा 72 प्लस 9 आणि -8 बघा, +9 आणि -8 चे फॅक्टर पाडले, n² n च्या जागी लिहिलं हे, n² प्लस n च्या जागी 9n मायनस 8n मायनस 72 इज इक्वल टू 0. फॅक्टरचं आपण काढलं, कॉमन n काढलं, n+9 केलं, मायनसला -8 ला 8, हा इथं जो असतो, ट्रिक सांगितलं, इथं जो असतो तोच इथं लिहायचा. मग आपल्याला n+9 n-8 इज इक्वल टू 0 आलं. बेटा n ची व्हॅल्यू किती येणार आहे, हे +9 आहे, तर n ची व्हॅल्यू निसती इज इक्वल टू हा +9 इथं -9 होतो, हा इथं n-8 आहे, n ची व्हॅल्यू इज इक्वल टू केल्यावर -8 तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होतं, n इज इक्वल टू 8 आणि n इज इक्वल टू -9. कळलं बेटा हे सर्वांना. 72 चे आपण किती पाडले होते, 9 8 जा 9 8 72. ओके,
कळलं? हे खूप छान होतं पहा एक्झाम्पल. त्याच्यामुळे इथे आपण काय म्हणू शकतो मग, हा जो मायनस आहे, मायनस आपण एक्सेप्टेबल म्हणतो का? नाही. पोरांनो लक्षात घ्या, -9 इज नॉट एक्सेप्टेबल, -9 इज अनएक्सेप्टेबल. बरोबर आहे. मग n इज इक्वल टू 8 हे फक्त आहे. त्यामुळं द व्हॅल्यू ऑफ n ची व्हॅल्यू 8 आहे. पोरांना इथं थोडंसं कन्फ्यूज होईल. Sn चा फॉर्म्युला ठेवायचा आहे पोरांनो, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर. मग Sn इज इक्वल टू 36 हे सर्वांनाच इथं दिलंय तिने. A इज इक्वल टू 1 पासून स्टार्टिंग व्हायले. बाबा रे 1 पासून लक्षात यायले, 1 पासून नंबर चालू व्हायलाय. A म्हणजे काय रे पोरांनो? A म्हणजे काय? A म्हणजे पहिली संख्या T1 असते. हे 1 आहे, हे 1 आहे. आणि डिफरन्स बिटवीन किती यायलाय? नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 एक चा डिफरन्स आहे बेटा. म्हणून हा D1 केला आपण. Sn चा फॉर्म्युला लिहिला, n आपल्याला काढायचंय. हे आपण व्हॅल्यू पुट केला बेटा. हा 2 इकडे जातो. त्याच्यानंतर हे या ठिकाणी n+1 होतं तयार इथं. आणि मग आपण या ठिकाणी आपण काय करतो, n² + n ह्याच्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू काढतो. हा n² + n हा 72 इकडे येतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं तयार होतं. आणि मग फॅक्टरायझेशन आपण या ठिकाणी पाडतो. विद्यार्थी मित्रांनो, कळलं सर्वांना? काही डिफिकल्ट होतं का बेटा याच्यामध्ये? काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. एकदा ऑब्झर्व करा इक्वेशन कशा पद्धतीने Sn ची व्हॅल्यू पुट केल्यात मी, आणि Sn ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर मी इथं काय केलंय हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलं का तुम्हाला मुलांनो? कळलं का हे? आता ह्याच्यामध्ये हे लक्ष म्हणजे इतकं सोपं आहे बेटा. हे काही सुद्धा अवघड नाही बेटा, काही सुद्धा अवघड नाही याच्यामध्ये. ठीक आहे. ह्याला एक्सपान्शन, ह्याला तुम्ही हे केलात, ह्यानं इथं गुणून घेतलात की पुन्हा ही व्हॅल्यू मिळते डायरेक्टली. देअरफॉर करून इथं डायरेक्टली लिहिलंय, तुम्ही एक एक करून करू शकता. ठीक आहे. चला आता पुढे काय बेटा? पुढे बघा, डिवाइड 207 इन 3 पार्ट्स. 207 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे. सच दॅट ऑल पार्ट्स आर इन AP. ते सगळे पार्ट्स कसे असतील? AP मध्ये असतील. अँड प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स विल बी 4 6 2 3. पोरांनो लक्षात घ्या, प्रश्न किती छान आहे बघा. डिवाइड 207 in 3 parts such that all parts in AP and product of 2 smaller parts will be 4 6 2 3. Let the 3 parts of 207. आपण 3 पार्ट्स केले. आता मी तुम्हाला म्हणलं, ह्यानी काय म्हणलं इथं पार्ट्स किती आहेत आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला मनाने पार्ट्स तयार करायचे आहेत. ओके, मनाने पार्ट्स तयार करायचे आहेत. A आणि D च्या स्वरूपातच असतील, कारण D म्हणजे डिफरन्स आहे. कारण AD आल्यानंतर A आणि D आपण काढलं की आपल्याला ऑटोमॅटिकली त्याचाच व्हॅल्यू पुट करून येणार आहे ते, म्हणून AD करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये लेट द 3 पार्ट्स ऑफ 207 विच आर इन AP. कोणते कोणते आहेत ते 3 पार्ट्स? एक आहे A-D, हा एक दुसरा आहे A, आणि तिसरा आहे A+D म्हणजे हा तिसरा. कळलं? हे तिन्ही पण AP मध्ये आहेत, म्हणजे समान फरक आहे ह्याच्यामध्ये. आता त्याचं काय म्हणलंय? डिवाइड 207 इन 3 पार्ट्स सच दॅट ऑल पार्ट्स आर इन AP. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं? A-D प्लस A+D हे आपण इज इक्वल टू 207 सांगितलं. आणि त्याला आपण काय केलं? हे किती केलं बघा इथं. हा इथं आला, हा D कटला, हा D कटला. मग हा A चा पॉझिटिव्ह आणि हा A चा चिन्ह पॉझिटिव्ह, म्हणून हा 3A केला इज इक्वल टू T07. A इज इक्वल टू 207/3. A इज इक्वल टू 169 आलं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 2 उरले, 3 7 3 9 27. ओके, 69 आलं बेटा इथं. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं आपण A-D, A आणि A+D ह्याच्यासाठी 207 केलं, त्याचा प्लस केला आणि A ची व्हॅल्यू या ठिकाणी काढली. ओके, कळतं ह्याच्यामध्ये कसं केलं? लेट द 3 पार्ट्स ऑफ 207 विच आर इन AP, A-D, A आणि A+D. हे इम्पॉर्टंट आहे, हे मनाने घेतलंय या ठिकाणी. आणि मग ह्याला प्लस केला, 207 लिहिलं, आणि 3A ह्याच्यामध्ये D आणि हा प्लस D आणि -D कटतो. A आणि A राहतं. पोरांनो लक्ष द्या बेटा, हे 3A केलं, हे 207, ह्याच्यातला E इथं 3 डिनॉमिनेटरला, A ची व्हॅल्यू 69 आली, 69 आली. त्याच्यानंतर काय? आता त्याच्यानंतर बघा, द प्रोडक्ट ऑफ A-D अँड A इज 407. ते कुठून काढले बेटा? इथं काय म्हणले बघा, प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स विल बी 4 6 2 3. ह्याच्यामध्ये 2 स्मॉलर पार्ट्स कोणते आहेत रे? ह्याच्यामध्ये 2 स्मॉलर पार्ट्स बघा, संख्येमध्ये 2 स्मॉलर पार्ट्स कोणते आहेत? ह्याच्यामध्ये
टू स्मॉलर पार्ट आहेत ए मायनस डी आणि ए, बरोबर आहे. हे बघा कधी लक्षात घ्या, ह्या 1 2 3 संख्येमध्ये स्मॉलर, हे तर दोन बिग्गर आहेत का नाही, प्लस म्हणल्यानंतर बिग्गर येणार आहे. स्मॉलर ए मायनस डी आणि ए, मग टू स्मॉलर प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स विल बी 4 6 2 3. मग ह्या दोघांचा प्रोडक्ट केला आपण. काय केला प्रोडक्ट टू स्मॉलर पार्टचा, ए मायनस डी इंटू ए इज इक्वल टू 4 6 2 3. बेटा या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आली आपल्याला, ए ची व्हॅल्यू सर्वांना माहिती. या ठिकाणी हे बघा ए ची व्हॅल्यू आपण काढली आहे, ए ची व्हॅल्यू 69 काढली आहे. त्याच्यात पुट करा ही व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू 69 मायनस डी आणि हा 69 इज इक्वल टू 4 6 2 3. बेटा 69 मायनस डी आणि हा 69 ह्या 4 6 2 च्या खाली जातो. हा इकडे गुणाकारात आहे, इज इक्वल टू च्या इकडे गेला की डिवायडेड बाय मध्ये जातो. फक्त 69 मायनस 8 69 मायनस डी हा तुम्ही इथं लिहिता जसा तसा इज इक्वल टू पुन्हा 4 6 2 3 लिहा आणि 69 इथं डिनॉमिनेटरला घ्या. ते आलं बेटा 69 की ह्याच्याने ज्यावेळेस आपण भाग घालतो, पोरांनो हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला भाग घालायचा असेल तर तुम्हाला 13 वगैरे 33 39 ते 13 वगैरे भाग घालावा लागेल तुम्हाला, ठीक आहे. 13 वगैरे नाही जाणार. हा बघा तुम्हाला इथे 3 ने जरी भाग घालत बसलात तुम्ही, 3 2 6 3 3 9 असं तुम्हाला भाग घालत बसावं लागेल. तसं भाग घालण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, 69 न याला भाग घातला डायरेक्ट तर 67 येतं, ठीक आहे. हा नंबर लक्षात ठेवा, वेळ जाणार नाही तुमचा. ओके, असेच पडतात तुम्हाला डायरेक्टली केला किंवा सोडून जरी केलात, 2 2 न घालत गेलात किंवा 3 3 न गेलात तरी तुम्हाला लक्षात येईल. इथे 67 ह्याला भाग घातल्यानंतर 67 येतं. 69 मायनस डी इज इक्वल टू 67. डी इज इक्वल टू डी घ्या, डी काढायचं आपल्याला. डी इज इक्वल टू डी ला पॉझिटिव्ह केलं, इज इक्वल टीच्या इकडे असून पॉझिटिव्ह केलं, हे चिन्ह तिकडे घ्या. 69 जशाच तसं घ्या आणि हा मायनसला मायनस आणि हा 67. डी इज इक्वल टू 2. आपल्याला डी इज इक्वल टू 2 आलं बेटा. मी तुम्हाला काय म्हणलं, ए पण आलं आपल्याला, डी पण आलं. आता संख्या काढ बेटा. ए मायनस 2 किती आहे बेटा? ए मायनस 2 69 मायनस 2 67 येणार. ए किती आहे बेटा? ए या ठिकाणी किती आहे? ए किती आहे बेटा? हे ए मायनस डी आहे बरं का, ए मायनस डी. हे डी ची व्हॅल्यू 2 इथं ठेवली आपण 2. त्या ठिकाणी 60 हे आलं 67. ए ची व्हॅल्यू आली 69 आणि ए प्लस आली 69 प्लस 2 71. म्हणजे असे या ठिकाणी संख्या किती आहेत? 67. बघा हे किती संख्या आहेत अशा? 67 69 आणि 71 हे 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत एपी मध्ये. 2 2 चा गॅप आहे, बरोबर आहे, 2 2 चा गॅप आहे. तर हे अशा संख्या आहेत ज्याची बेरीज 207 येते. आणि 2 स्मॉलर नंबर कोणते आहेत? 67 इंटू 67 इंटू 69 ह्या दोघांचा प्रोडक्ट येतो या ठिकाणी गुणाकार केल्यावर 4 6 2 3. ठीक आहे, हे असं तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे. डिफिकल्ट आहे का बेटा? काहीच डिफिकल्ट नाहीये. सरळ सरळ म्हणले डिवाइड म्हणजे डिवाइड करायचं नाही, असं डिवाइड करायचे पार्टला. डिवाइड पोर म्हणले की डिवाइड करायचं का? डिवाइड करायचं का? तसं नाही, पार्ट डिवाइड करा. म्हणजे माझ्याकडे 10 रुपये असतील तर मी 5 जणांमध्ये ते वाटायचे, म्हणजे 2 2 2 करणार, बरोबर आहे. तसं त्याने डिवाइड 207 करा म्हणले 3 इक्वल पार्ट मध्ये. त्याच्यामुळे आपण ए मायनस डी हे 3 इक्वल पार्ट बघितले, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. ते 207 त्याचं येतं. हे डिवाइड केलं म्हणजे हे केलं ए मायनस डी, ए आणि ए. पोरं म्हणतील डिवाइड केल्यावर इथं प्लस कसं केलंय? अरे नालायकांनो, ए मायनस डी हा प्लस, हा ए आणि हा ए प्लस डी हा या ठिकाणी प्लस केलाय बेटा. ह्या ठिकाणी 3 पार्ट्स मध्ये ह्याला समान वाटले. हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, ए मायनस डी वाला. सर हे कुठून घेतलात तुम्ही ए मायनस डी, ए प्लस डी? बाळा ह्या प्रश्नाला मनानं ऍझ्युम करावं लागेल आपल्याला, कारण असे 3 पार्ट्स त्यांनी घ्या म्हणलेत, बरोबर आहे. म्हणून लेट म्हणून आपण ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी हे कॉन्सिक्युटिव्ह असे काढले, आपण पार्ट तयार केले, ठीक आहे. आणि त्याच्यातला ए काढला आपण. 3a इज इक्वल टू या ठिकाणी 3a इज इक्वल टू 207 आला. हा डी आणि डी कटतो, बाकी ए प्लस आहे. 3a काढला. ए आपल्याला निघाल्यानंतर आपण डायरेक्टली त्याला काय केलं? सरळ सरळ प्रोडक्ट काढला पुन्हा. ए मायनस डी, 2 स्मॉलर, ए प्लस डी. प्रोडक्ट ए मायनस डी आणि एचाच का घेतला बेटा या ठिकाणी? कारण आपल्याला ए 3 संख्या आहेत ना, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. ह्याच्यामध्ये ही ए प्लस डी मोठी आहे, कारण प्लस म्हणल्यानंतर मोठंच येणार ना, म्हणून या ठिकाणी ए मायनस डी ह्या दोघांचा प्रोडक्ट घेतला. व्हॅल्यू जशाच तसा ठेवला. 69 ह्याच्या खाली घेतलं, ह्याला भाग घातल्यानंतर 67 येतं आणि डी ची व्हॅल्यू 69 मायनस 67 या ठिकाणी 2 येते. आणि मग ते आपण ए मायनस ही पहिली ए
मायनस डी, पुन्हा ए ला ए आणि पुन्हा नंतर ए प्लस डी हे व्हॅल्यू ठेवल्या. किती आल्या? पहिल्यांदा आली 67, नंतर 69, नंतर 71. बघा रिक्वायर्ड 3 पार्ट्स ऑफ 207 आर 67, 69 आणि 71. एक्झाम्पल सोपं होतं, ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही सुद्धा नाहीये बेटा, ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही सुद्धा नाहीये. ठीक आहे, अतिशय सोपं आणि सिंपल एक्झाम्पल आहे. खूप मन लावून सांगतोय, परत परत बघायचंय, पण 100% तुम्हाला कळणारच आहे पहिल्याच ह्याच्यामध्ये. ठीक आहे, चला तर बेटा आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल काय बेटा? देअर आर 37 टर्म्स. बघा किती टर्म्स आहे तिथं? 37 टर्म्स इन अन एपी. एपी म्हणजे सिक्वेन्स असा समान असतो, बरोबर आहे. सिक्वेन्स म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी गॅप समान असतो. ओके, ह्या दोघांच्या संख्येत, ह्या दोघांच्या संख्येत असा गॅप आहे, त्याच्या 37 संख्या आहेत. देअर द सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट मिडल इज 225. लक्षात घ्या बेटा, काय म्हणले? द सम ऑफ 3 टर्म्स placed exactly at middle is 225 and the sum of last 3 terms is 429. राईट द एपी. आपल्याला ते सिक्वेन्स लिहायचा एपी. आता प्रश्न एकदा बघितल्यावर सोल्युशन आपण बघू, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली प्रश्न लक्षात येईल. हिअर n इज इक्वल टू 37. हा देअर आर 37 टर्म्स आहेत, म्हणून टोटल टर्म्स किती आहेत? n इज इक्वल टू 37. n इज इक्वल टू 37. मिडल टर्म कशी काढतात बेटा? कधी पण लक्षात घ्या, मिडल टर्म काढताना तुम्हाला जर n असेल मिळालं तर n प्लस 1 डिवायडेड बाय 2 हे कधी करायचं? मिडल टर्म जर काढायची असेल, तुम्हाला जर असं विचारलं की तुमच्याकडे 1 पासून 20 पर्यंत संख्या आहेत, मग तुम्ही मिडल काढा, म्हणजे टोटल तुमच्याकडे 20 संख्या आहेत, n 20 आहे, तर अर्धी काढायची असल्यानंतर काय करायचं? n प्लस 1 डिवायडेड बाय 2 हे कधी पण तुमच्या लक्षात ठेवा. त्याच्यामुळं या ठिकाणी n इज इक्वल टू 37 आणि मिडल टर्म ऑफ द एपी किती येणार आहे? n प्लस 1. हे लक्षात घ्यायचं बरं का. इथं n प्लस 1 डिवायडेड बाय 2. n किती आहे? 37. हे प्लस 1 38 झालं हे, आणि या ठिकाणी 37 प्लस 1 38 बाय 2. आपल्याला या ठिकाणी किती आलं मग? हे 19 आलं पहा, 19. ओके, मिडल टर्म आली 19. देअर आर 3 मिडल टर्म्स 18, 19 आणि 20. बघा हे 19 मिडल टर्म आल्यानंतर त्याच्या बाजूच्या संख्या घ्यायच्या. कोणत्या कोणत्या? देअर आर 3 मिडल टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट द मिडल. 18, 19 आणि 20. T18, T19, T20 ह्याची बेरीज किती म्हणते? 3 टर्म्स घेतल्या मिडल. आधी आपण एकच मिडल टर्म काढली 19, 19च्या पुढची आणि 19च्या मागलची घ्यायची. 19 काढल्यानंतर इकडं 20 आणि इकडं 18. त्याच्यामुळे देअर आर 3 मिडल टर्म्स 18, 19 and 20. द सम ऑफ 3 प्लेस्ड एक्झॅक्टली द मिडल इज 225. हा इथं म्हणते बघा, द सम ऑफ 3 टर्म्स. पोरांनो मी इथं तुम्हाला हे कसं आलं 19 ते सांगतो. n इज इक्वल टू 37 म्हणलं, आपल्याला मिडल टर्म काढायच्या आधी एकच सिंगल मिडल टर्म निघते इथं. n प्लस 1 डिवायडेड बाय 2. 37 प्लस 1 2, 19 मिळते. 19च्या बाजूची आणि 19च्या नंतर, 19च्या बाजूची आणि 19च्या नंतर. पोरांनो 19च्या बाजू अगोदर कोणतं येतंय? 18. 19च्या नंतर 20. त्याच्यामुळे हा 3 टर्म मिडल धरायचा पुन्हा. देअर आर 3 मिडल टर्म्स 18, 19, 20. T18 प्लस T19 प्लस T20 इज इक्वल टू किती आहे बेटा? हे 225. बरोबर आहे, 225. हा या ठिकाणी पहिला आला, त्याला गिवन म्हणला आपण. पुन्हा या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. बाय फॉर्म्युला आपण त्याला म्हणलं. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d, त्याला बाय फॉर्म्युला म्हणलं. त्याच्यानंतर T18 ठेवा. आता T18 पहिल्यांदा 18, 19, 20चं करा. 18 ठेवा. 18 ठेवलं, a ला a जसं तसं ठेवलं, प्लस 18 मायनस 1, n ची व्हॅल्यू 18 ठेवली इथं. हे बघा चुटुकलं 18 आहे की नाही? हा 18 चुटुकलं n, ह्या n च्या जागी आहे की नाही 18. 18 साठी या ठिकाणी n ठेवला, या ठिकाणी हा 18 मायनस 1. T18 इज इक्वल टू a प्लस 17d. हे झालं लक्षात आलं. 17d कुठून आलं? ठीक आहे. आता पुढे बघा, T19 साठी T19 हे n आहे चुटुकलं, म्हणून n च्या जागी 19. a प्लस 19 मायनस 1 आणि हे d. T19 इज इक्वल टू हा a ला a प्लस ला प्लस 19 मायनस 1 18 आणि d. लक्षात आलं बेटा? T19 इज इक्वल टू a प्लस 18d.
पुढे आता T20चं करा बेटा. T20 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1D. एन ला चुटुकलं 20, हा 20 मायनस 1 आणि डी. ए प्लस हा 20 मधून 1 गेले 19 आणि हा डी ला डी. T20 इज इक्वल टू ए प्लस 19D. T19 इज इक्वल टू ए प्लस 18D. बाळांनो आता त्याची काय म्हणते त्यानं, त्याची सम म्हणलेला आहे बघा. इथं काय म्हणले, त्याची सम म्हणलेला आहे. ही 3 मिडल टर्म्स आपण व्यवस्थित TN मध्ये काढल्या आणि त्याची एक्झॅक्टली सम किती येते, 225 येते. 225. त्याच्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी, त्याची एक्झॅक्टली सम 225 येते. त्याच्यामुळे आपण इथं डायरेक्टली काय केलं, T प्लस 17D प्लस ए प्लस 18D प्लस ए प्लस 19D हे जे काही T20 T19 साठी आले होते ती इथं हे 18 साठी, हे 19 साठी आणि हे या ठिकाणी 20 साठी. हे 18 साठी कसं आहे ओळखायचं रे, n मायनस 1 18 मायनस 1 17 होतं. हे 19 साठी कसं ओळखायचं, 19 मायनस 1 18 होतं. आणि हे 20 साठी आहे, 20 मायनस 1 19 होतं. ह्याची बेरीज येते 225. ह्याला सोडून कसं घेतलं आपण, हा ए आणि हा ए. बाळांनो किती झाला, 1 ए 2 ए 3 ए, हा 3 ए झाला. 17D 18D 19D 19D 18D 17D 54D ह्या तिघांची बेरीज केली 54D झाला इज इक्वल टू 225. 225 बेटा 225 जशाच तसं. त्याला काय म्हणा पुन्हा, डिवाइडिंग बोथ साइड. बोथ साइड म्हणजे कुठल्या रे पोरांनो, हा इज इक्वल टू च्या इकडची आणि इज इक्वल टू च्या इकडची. डिवाइडिंग बोथ साइड बाय 3. डिवाइडिंग बोथ साइड बाय 3. मग मी काय केलं, ह्याला 3 न भाग घातला, नुसतं ए उरलं. ह्याला 3 न भाग घातला, 3 न घातल्यावर किती येतंय, 18 येते. 18 त्रिक 54 18D आणि 225 ला 3 न घातला 75 येतं. बेटा याला इक्वेशन 1 म्हणा. काय म्हणायचं, याला इक्वेशन 1 म्हणा. ठीक आहे, हो सर कळलं. सर पुढं बघा, क्वेश्चन बघा बेटा. म्हणून म्हणतो मी क्वेश्चन वाचल्या लगे लक्षात येत नाही. आधी थोडस आपल्याला सोल्युशन, पिक्चर बघितल्या पहिल्या कधी कधी असं होतं बघा, डोक्याला मुंग्या येतात. सर पिक्चरच कळणार गेला, सुरुवात खूपच वेगळी होती पण मिडल खूप छान होता, एंड खूप छान होता. असंच असतं बेटा प्रश्नांचं. जे काही टफ प्रश्न असतात लगेच समजत नाहीत, आधी बघावं लागतं त्याचं कसं लिहिलंय, सोल्युशन बघावं लागतं, समजून घ्यावं लागतं. मला सुद्धा, मी जरी टीचर असेल तरी मला बघावं लागतं बेटा. जगात असं कोणीच नाही ज्याला सगळंच येईल, बरोबर आहे. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका, स्वतःला कुठलीच गोष्ट कमी समजायची नाही. आमचे पोरं कधी कधी सर मॅथमॅटिक्स कधी कसं लिहावं कळत नाही, अवघड जातं. अरे पोरांनो, जगातले मातब्बर लोक, जगातले मोठे लोक, त्यांना सुद्धा, इव्हन नरेंद्र मोदींना सुद्धा भाषण करत असताना वाचावं लागतं एकदा, की बाबा या ठिकाणी आपल्याला आज काय बोलायचंय. असं जगातला कोणीच माणूस नाही बेटा ज्याला सगळं ज्ञान आहे, कधीच नसतं. त्यामुळे समजून घ्या, मी जे सांगतोय ते बघा आणि मग प्रॅक्टिस करा, मग त्याला 2 वेळेस बघा आणि मग सराव करून आपल्याला पुढे जायचंय. कळतंय का रे पोरो? चला आता ह्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपण काय म्हणले, पुढचं काय म्हणलं होतं त्यांनी, अँड द सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. बरोबर आहे, लास्ट 3 नंबर्स, सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. आता लास्ट टर्म बघा, या ठिकाणी काय केलं, द सम ऑफ लास्ट 3 टर्म्स दॅट इज, किती टर्म होत्या एकूण, 37 टर्म होत्या. बरोबर आहे का, 37वी 36वी आणि 35वी लास्ट 3 टर्म झाल्या. सर 37च कशा होत्या, कुठून काढलं तुम्ही? अरे बाबा या ठिकाणी देअर आर 37 टर्म्स म्हणताय, देअर आर 37 टर्म म्हणताय. मग लास्टची टर्म म्हणल्यानंतर द सम ऑफ लास्ट 3 टर्म्स मध्ये 37 येईल, 36 येईल, 35 येईल. अरे पोरा कळलं का, त्याची किती येणार आहे, 429 येणार आहे सम. मग या ठिकाणी मी काय केलं, या ठिकाणी मी अशा पद्धतीनं घेतलं. पुढे काय केलं मी, या ठिकाणी सम ऑफ लास्ट 3 टर्म्स दॅट इज T35, T36 आणि T37 429 येणार बेटा 429. हे गिवन दिलेलं आहे, हे गिवन दिलेलं आहे, ह्याच्यात काय मनानं लिहिलं नाही आपण. ठीक आहे, गिवन दिलंय. पुन्हा या ठिकाणी बघा, TN चा फॉर्म्युला लिहा. TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1D बाय फॉर्म्युला. आता बेटा T35 घ्या, इथं हे चुटुकलं एन, हे चुटुकलं एन, 35 मध्ये घ्या, 35 मायनस 1 D. या ठिकाणी T35 चं काय होतं, ए प्लस 34D. बाळांनो ह्याच्या ट्रिक सांगतो मी एक तुम्हाला, अशा ह्याच्यामध्ये ट्रिक सांगतो कशी करायची. हे T35 आलं की डायरेक्ट ए प्लस 34D घ्यायचं, हे 35चं 1 कमी करायचं. हे का 35 इज इक्वल
इक्वल टू ए प्लस 34d. आता 36 ला एक कमी करा, डायरेक्टली लिहिलं तरी चालेल हे फॉर्म्युलामध्ये. 36 इज इक्वल टू ए प्लस 35d. हा 36 होता, हा 36 होता, इथं आला 35d. 37 ला ए प्लस 36d. फॉर्म्युला जरी मध्ये ठेवलं तुम्ही, हे चुटुकलं n मायनस 1, 37 मायनस 1, तरी पण बेटा ए प्लस 36d हे आपल्याला ऑटोमॅटिकली मिळतं. ट्रिक कळाली बेटा, सगळं व्यवस्थित लक्षात आलं. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याचे प्लस करून घ्यायचेत, आपल्याला ह्याचे प्लस करून घ्यायचेत. ए प्लस 34d हे 3 इक्वेशन, शेवटच्या 3 टर्म, आणि त्याचं येणार आहे 429. मग या ठिकाणी हे ए ए बघ रे बाबा, हे ए आणि हे ए, 1 ए 2 ए 3 ए होतो. 34d 35d 36d किती होतो बेटा याचा सम केल्यावर? 105d. चला आपल्याला भेटलं 3a प्लस 105d इज इक्वल टू 429, जशाच तसं. आता ह्याला म्हणा डिवाइडिंग. हे बघा इथं 3 दिसतंय, 3 भाग जातो ह्याला. डिवाइडिंग बाय बोथ साइड इज इक्वल टू च्या इकडची इज इक्वल टू च्या लेफ्ट साइडची, त्याला 3 ने डिवाइड करा. 3 न डिवाइड केल्यानंतर सर हा 3 न डिवाइड केल्यानंतर इथं जशाच तसा ए राहतो, आणि इथं पुन्हा ह्याला 3 न 105 ला डिवाइड केल्यानंतर 35 राहतो, आणि 429 ला डिवाइड केल्यावर 143 उत्तर येतं. सर कळलं? पुढे सांगा सर. सर पुढे सांगा सर. कळलं बेटा 100%. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथपर्यंत आलं. दुसरं इक्वेशन नाव दिलं त्याला. पुन्हा म्हणायचंय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, हे दुसरं इक्वेशन आहे बेटा. आणि पहिलं इक्वेशन आपल्याला इथं मिळालं होतं. पहिलं इक्वेशन ए प्लस 18d हे 75, मग आपल्याला, आणि हे आले 147. मग ते पहिलं इक्वेशन 2 मधून काढून टाका. दुसरं आपण लिहिलं ए प्लस 35d इज इक्वल टू 143, ए प्लस 18d इज इक्वल टू 75. बेटा या ठिकाणी हे ए आणि हे कटतो, हा कटून टाका. हा प्लस आहे, हा मायनस आहे. 35d आणि 18d ह्या इथं मायनस सबट्रॅक्टिंग पोरो सबट्रॅक्टिंग करायचंय, त्याच्यामुळे चिन्ह लगेच असे मायनस देऊन टाका. इथं 35 मधून 18चं चिन्ह, मग हे प्लस नसतं. ए बाबा लक्षात घे, 18चं चिन्ह हे मायनस आहे, कारण प्लस मायनस होणार आहे. ह्याच्या दोघात कंपॅरिझन करायचं, पण प्लस मायनस होणार आहे. 35 मधून 18 गेले, 17 येणार आहेत. 35 मोठा आहे का 18 मोठा आहे? 35 मोठा आहे, म्हणून 17चं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. 147 मधून 75 गेले, 68 राहिले. डी इज इक्वल टू, डी च्या बाजूचं 17 आहे ते डिनॉमिनेटरला घ्या, 17 डिनॉमिनेटरला आलं. डी 68 इज इक्वल टू 68 डिवायडेड बाय 17, 17चा पाडा म्हण रे. डी इज इक्वल टू 4 येईल. पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 हा आहे बेटा ए प्लस 18d इज इक्वल टू 75. अरे बाबा या ठिकाणी ए प्लस 18d इज इक्वल टू 75, या ठिकाणी d आपण 4 लिहिला, या ठिकाणी d आपण 4 लिहिला. ए प्लस 18 हा d ला 4 लिहिला इज इक्वल टू 75. 18 चौक 72, ए ला ए प्लस ला प्लस, 75 ला 75. ए इज इक्वल टू हा 75 जशाच तसा प्लस 72 तिकडे जाऊन मायनस होतो, आणि ए इज इक्वल टू 3 राहतं बेटा. ए इज इक्वल टू काय राहतं? 3 राहतं. पुन्हा लक्षात घ्या. आता पोरांनो आपल्याला एपी काढायची होती, बरोबर आहे. ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला? बघा प्रश्न काय सांगितला होता पोरांनो, राईट द एपी. हे सगळं ज्या कंडिशन आहेत त्याच्यासाठी एपी लिहा. ए मला ए ची व्हॅल्यू आली, ए मला ए ची व्हॅल्यू आली, ए मला ए ची व्हॅल्यू आली. लक्षात घे रे, ए मला ए ची व्हॅल्यू आली. ए किती काढलाय बेटा? या ठिकाणी ए ची व्हॅल्यू किती काढली आहे? ए ची व्हॅल्यू किती काढली आहे? 3 काढली आहे. बघा हे स्टार करतो मी. जेव्हा जेव्हा ए ची व्हॅल्यू येईल, डी ची व्हॅल्यू येईल, आपल्याला ए ची आणि डी ची व्हॅल्यू दिल्यावर पूर्ण सिक्वेन्स काढता येतो, पूर्ण सिक्वेन्स काढता येतो. बाबा रे, ए म्हणजेच असतं T1. पहिला T1 येणार 3, आणि T2 कसा काढणार? T1 प्लस डी, T1 प्लस डी. T1 किती आहे बेटा? 3 आहे. डी किती आहे बेटा? डी आहे 4. 3 प्लस 4 7. T2 म्हणजे 7. T3 कसं काढणार बेटा? T2 करणार प्लस डी करणार. T2 आहे 7 आणि या ठिकाणी डी आहे 4, 11 येणार. म्हणून या ठिकाणी
आपल्याला काय काढायचंय 37 टर्म काढायचे 37 टर्म इज इक्वल टू ए प्लस 36d केलं आपण 37वी टर्म काढायचे म्हणून काय केलं हे डायरेक्टली लिहिलं बघा 37वी टर्म 37वी टर्म काढायचे की नाही आपल्याला म्हणून आपण ए प्लस 36d केलं हे कसं आलं कळलं का 37वी टर्म कारण हे बघा T37 म्हणजे ह्याच्यामध्ये फॉर्म्युला असतो हा मी तुम्हाला म्हणलं होतं 37 म्हणजे 37 काढण्यासाठी Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1d काढायचं Tn ची 37 आहे चुटुकल्या n ची किंमत म्हणून n इज इक्वल टू किती येणार 37 मायनस 1 आणि d a ला a हा प्लस किती येणार मग a प्लस 37d बरोबर आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा a ची व्हॅल्यू पुट करायची किंवा तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला लिहून जरी व्हॅल्यू पुट केल्या 37 टर्म साठी या ठिकाणी मी डायरेक्टली a प्लस 36d लिहिलंय a ची व्हॅल्यू 3 36 ला 36 d ची व्हॅल्यू 4 3 इंटू 44 किती होणार 147 लक्षात आलं 137वी टर्म किती आहे 147 असणार बेटा ओके कळलं सर्वांना हे मोठा होता प्रश्न आता हे जे आता शेवटचे प्रश्न चालू आहेत आपल्या इथून पुढचे बरं आता हे थोडेसे डिफिकल्ट आहेत बेटा प्रश्न सगळ्यात शेवटचा प्रश्न जो आहे ह्या टेच्या मधला तो खूप सोपा आहे पण त्याच्या अगोदरचे जे दोन आहेत ते थोडेसे टफ जातील मुलांना हा पण प्रश्न विशेष लक्षात ठेवा कसं करायचं लक्षात ठेवा मिडल टर्म n+1 एकूण टर्म किती आहेत बेटा 37 आणि मिडल टर्म काढायचे म्हणल्यावर कसं 37 म्हणजे n+1 37 + 1 बाय 2 मिडल टर्म निघाली 19 मिडल टर्म निघाली 19 आणि 19 निघाल्यानंतर 19च्या बाजूची आणि 19च्या आजूची 19 18 19 20 18 19 20 ह्याची बेरीज येते 225 आणि मग बाकी शेवटच्या टर्म कोणत्या आहेत 37 1 36 1 आणि 35 1 ह्याचा प्रोडक्ट म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ म्हणले नाही त्याचा प्रोडक्ट नाही समच आहे त्याचा सम येणार 429 अरे ह्याच्यातून आपण ए आणि डी काढतो इक्वेशन लिहून घेतो सबट्रॅक्टिंग करतो आणि ए डी व्हॅल्यू आलं की आपल्याला T1 T2 T3 येतं आणि त्याच्यानंतर किती काढायचे 37 काढायचे 37 म्हणजे कसं काढणार T37 n जे आहे तिथं 37 - 1 करणार 36d करणार d ची व्हॅल्यू आली a ची व्हॅल्यू आली व्हॅल्यू पुट कर अरे बाबा किती सोपं आहे किती छान समजून सांगितलंय लक्षात घे पोरांनो एकदा लक्षात आलं नाही दोनदा लक्षात आलं नाही हरकत नाही मला सुद्धा लहानपणी असताना ना मी तुम्हाला खरं सांगू का मला 4 वेळेस लक्षात येत नव्हतं 4 वेळेस लक्षात येत नव्हतं पण योगायोगानं मला असं माझ्यासारखाच मला असं आत्ता वाटायलंय की माझ्यासारखं मला जर कोणी त्यावेळेस मी जसं शिकवतोय असा जर शिक्षक मिळाला असता तर मी कुठेतरी असलो असतो या ठिकाणी ठीक आहे लक्षात घ्या पोरो त्यासाठी सांगण्याचा मुद्दा काय की तुम्हाला माझ्यासारखा शिक्षक मिळालाय तुम्हाला समजून सांगणारा टीचर मिळालाय तर एकदा नाही दोनदा नाही तिसऱ्या वेळेस 100% कळणार आहे तुम्हाला त्यामुळे ते बघा त्यामुळे ते ऑब्झर्व करा त्यामुळे तुम्हाला ते कळणारच आहे बेटा ठीक आहे चला व्हेरी गुड खूप छान नेक्स्ट क्वेश्चन एकदा हा क्वेश्चन बघून घ्या सर्वांनी हा क्वेश्चन बघून घ्या एक एक गोष्ट पुढे करतो मी हा क्वेश्चन बघितला चला याच्यानंतर हा क्वेश्चन बघा हे पुढचं पेज आहे हे पुढचं पेज पाहिलं बेटा हा पुढचं पेज पाहिलं चला त्याच्यानंतर अजून एक पेज आहे याला अजून एक पेज आहे 3 पेजचं आहे बेटा मोठा प्रश्न आहे ओके चला काही हरकत नाही बेटा पण घाबरायचं नाही सोपा प्रश्न आहे बरोबर आहे 2 वेळेस प्रॅक्टिस फक्त 2 वेळेस प्रॅक्टिस करा 100% येऊन जाईल ठीक आहे चला बेटा चला मला प्रामाणिकपणे सांगा बरं तुम्ही तुमच्यातले काही पोर जे आहेत ना ते इतके म्हणजे काही एवढे प्रामाणिक पोर आहेत एवढी छान प्रॅक्टिस करतात एवढा छान अभ्यास करतात आणि काही असे पोर आहेत अभ्यासच करत नाहीत बेटा बऱ्याच वेळेला अडचणी करतात बरोबर आहे तर त्या मुलांसाठी मी ते सांगतोय तुम्ही जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत जे विद्यार्थ्यांना वाटतं की सर ह्याच्यामध्ये हे राहिलंय ह्याच्यामध्ये ते राहिलंय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे करू नका ठीक आहे ज्या मुलांना असं वाटतं की सर मला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा त्यांनी प्रॅक्टिस करा 2 वेळेस तुमच्या मनाला वाटू द्या की योगेश सरांनी 2 वेळेस सांगितलंय आम्ही 2 वेळेस बघितलंय का ठीक आहे बेटा चला हा प्रश्न बघा 11वा प्रश्न आहे बेटा हा प्रश्न एकदा वाचून घ्या मी तरी सांगणारच आहे ठीक आहे आता ह्याच्यानंतर 11वा प्रश्न काय
if first term of an AP is a second term is and last term is C. बघा फर्स्ट टर्म पहिली टर्म काय म्हणते A आहे, फर्स्ट टर्म इज A, सेकंड टर्म इज B and last term is C. बघा if first term of an AP, एका AP ची पहिली टर्म आहे A, दुसरी टर्म आहे B आणि तिसरी टर्म आहे C, then show that the sum of all term is A plus C B plus bracket B plus C minus 2A bracket close divided by 2 bracket B minus A. बेटा हे तुम्हाला एक्झाम्पल विशेष लक्षात ठेवावं लागेल, थोडंसं रिमेंबर करा मी कसं सांगतोय ते. तिथं फक्त तिने म्हणले 3 टर्म आहेत, 3 टर्म पहिली टर्म A आहे, दुसरी टर्म B आहे आणि तिसरी टर्म C आहे. आणि शो काय करा म्हणले, हे अशा पद्धतीने शो करा म्हणले. त्याची सम काय येते A प्लस B प्लस C ची, तर ही येते असं शो करा म्हणले. या ठिकाणी हिअर म्हणायचं T1 किती आहे बेटा, पहिली संख्या चालू होते A ने, T1 A आहे, दुसरी संख्या आहे T2 B आहे आणि Tn किती आहे, एकूण Tn व्हॉट एव्हर Tn आहे C. लास्ट टर्म काय म्हणले बघा, लास्ट टर्म काय म्हणले C आहे, बरोबर आहे. पहिली टर्म A, दुसरी टर्म B आणि लास्ट टर्म इज C. त्याच्यामुळे लास्ट टर्मला काय म्हणतो आपण पोरांनो, लास्ट टर्मला Tn म्हणतो कोणी आपण, तर ही लास्ट टर्म आहे त्या ठिकाणी C. आणि कॉमन डिफरन्स कसा काढायचा रे मग, पहिली टर्म जर B असेल तर दुसरी टर्म B असेल आणि पहिली टर्म या ठिकाणी A असेल, तर आपण डिफरन्स कसा काढतो B मायनस A. डिफरन्स कसा काढतो T2 मायनस A. हा T2 किती आहे, T2 आहे B आणि T1 आहे त्या ठिकाणी A. हा B मायनस A. कळलं सर्वांना, वरी जे दिले तेच लिहिलंय. T1 आहे पोरांनो A, T2 आहे पोरांनो B सेकंड टर्म आणि एकूण टर्म किती आहे Tn, त्याच्यामुळे C दिलं. कॉमन डिफरन्स काढला बेटा B मायनस A, हा B मायनस A, कॉमन डिफरन्स B मायनस A. टू फाइंड टोटल नंबर ऑफ टर्म्स इन AP. आता पूर्ण टर्म काढायच्यात आपल्याला. टू फाइंड टोटल नंबर Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1D. बघा हा फॉर्म्युला ठेवला आपण, ठीक आहे, हा फॉर्म्युला ठेवला. Tn इज इक्वल टू काय केलं, लास्ट नंबर C, Tn इज इक्वल टू A प्लस ला A ला A, या ठिकाणी A ला A दिलं कारण पहिली संख्या Aच आहे, प्लस ला प्लस दिलं, हा N ला N दिलं, आपल्याला N नाही माहिती इथं, N मायनस 1 आणि D ची संख्या किती आहे बेटा, D किती आहे B मायनस A, हा B मायनस A, बरोबर आहे. Tn इज इक्वल टू C सर्वांना माहिती, हा Tn इज इक्वल टू टोटल Tn किती आहे बेटा, हा टोटल Tn C दिलं, हा पहिली टर्म A आहे, N माहिती नाही N मायनस 1, हा D किती आहे D सर्वांना B मायनस A माहिती, B मायनस A आपण काढलेला. जशास तसं ठेवा C मायनस 1 या ठिकाणी काय केलं पुन्हा, या ठिकाणी बघा C मायनस 1 इज इक्वल टू N मायनस 1 इंटू B मायनस A. हा B मायनस A जशास तसा ठेवला, हा N मायनस 1 इथं जशास तसा ठेवला, ठीक आहे, लक्षात आलं. आणि हा या ठिकाणी C मायनस 1 घेतला, ओके. त्याच्यानंतर N मायनस 1 हा जशास तसा, बरोबर आहे, N मायनस 1 C मायनस A, इथं C मायनस हा A आहे बरं का, 1 नाही हा A आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, हा A आहे. C हा A आहे ना, हा काय केला, हा A इकडे घेतला, C मायनस A पॉझिटिव्ह आहे ना, इथं काही नाही चिन्ह म्हणजे पॉझिटिव्ह आहे, A इकडे घेतला, C मायनस A इज इक्वल टू हा जशास तसा N मायनस 1 आणि हा इज इक्वल टू इंटू जशास तसा B मायनस A जशास तसा. पुढे या ठिकाणी हा N मायनस 1 इथं घेतला, बाजूला काढला, इज इक्वल टू हा या ठिकाणी C बाय A वरती घेतला आणि B बाय A खाली घेतला, ठीक आहे. हा C बाय A जशास तसा ठेवला, हा B बाय A इथं आणला, ठीक आहे. N मायनस 1 C बाय A आणि हा B बाय A इथं आणला याच्या खाली. मग N मायनस 1 ची व्हॅल्यू C मायनस A अपॉन B मायनस A. N इज इक्वल टू काय येणार, फक्त N हा मायनस 1 इकडे जाऊन प्लस 1 होतो, हा इज इक्वल टूच्या इकडे मायनस 1 आहे, हा इकडे प्लस 1 होतो. N ला N लिहा, C मायनस A B मायनस A जशास तसा, इथं प्लसचं चिन्ह आलं कारण हा 1 इकडे जाऊन प्लस होणार 1 प्लस. आता या ठिकाणी ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हा 1 आणि ह्याच्या खाली 1च असतो म्हणून या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हा C मायनस A इकडे काहीच नाही खाली म्हणजे इथं 1 असतो, हा C मायनस A इंटू 1 C मायनस A, हा या ठिकाणी प्लसला प्लस, हा प्लसला प्लस, B मायनस A 1, हा B मायनस A आणि B मायनस A इंटू 1 B मायनस A, ठीक आहे. कळलं इथं कशा पद्धतीने आलं ते.
चला ह्यानं ह्याला मल्टिप्लाय केलं, ह्यानं मल्टिप्लाय केलं, इथं काही नसते म्हणजे एक असते, खालच्या खालच्याचा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन, सी मायनस ए बी मायनस ए, इथं काही नसते म्हणजे 1 असते बघा, ह्यानं ह्याला गुणलं, ह्यानं ह्याला गुणलं, प्लसला प्लस दिलं, बी मायनस ए इंटू 1 बी मायनस ए. यांची व्हॅल्यू आली बेटा, एन किती काढलं, दॅट इज एन इज इक्वल टू, हा या ठिकाणी कसा काढला, एन इज इक्वल टू सी प्लस बी, बघा सी प्लस बी. आता हे ए आपण काय केले, एकत्र केले, हे मायनस ए आणि मायनस ए काय झाले, ए पोरो हे मायनस ए आणि हा मायनस ए, पोरो मायनस ए आणि मायनस ए, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, लक्षात घे मायनस मायनस प्लस, ए आणि ए 2 ए होणार, पण चिन्ह मायनस येणार, -2a, आणि हा सी प्लस बी, हा सी इथला घेतला आणि प्लस बी केला, सी प्लस बी मायनस हा 2a डिवायडेड बाय बी मायनस ए. पोरो मग त्यालाच आपण काय म्हणलं, त्यालाच आपण हे सी प्लस बी ला आपण पहिल्यांदा अल्फाबेटिकली बी प्लस सी असतं, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बी प्लस सी दाखवलं, बी प्लस सी -2a, जशाच तसं लिहिलं, फक्त हे इकडं लिहिलं, हे इकडं लिहिलं, हा बघा हा बी इथं लिहिला, सी इथं लिहिला, -2a ला जशाच तसं बी मायनस ए, हे दॅट इज करून असं लिहिलं आपण. ठीक आहे, आपण कसं कसं गेलो कळलं, याच्यामध्ये इझी कळलं सर्वांना. शेवटची संख्या लास्ट टर्म म्हणजे सी आहे, टीएन म्हणजे सी आहे, हे लक्षात ठेवा. कॉमन डिफरन्स कसा काढायचा, पहिली टर्म ए आहे, दुसरी टर्म या ठिकाणी बी आहे, त्याच्यामुळे डी इज इक्वल टू दुसरी टर्म मायनस पहिली टर्म, दुसरी टर्म आहे बी आणि बी मायनस ए, हे कॉमन डिफरन्स आपण काढून घेतला. याच्यामध्ये टीएनच्या व्हॅल्यू मध्ये पुट केलं, हे या ठिकाणी ए इकडे कसं आला, सी मायनस ए. हे कळलं का पोरांनो, हे कळलं का पोरांनो, इझी होतं, काही सुद्धा डिफिकल्ट नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर द सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी एस एन इज इक्वल टू, आता सगळ्यांना लक्षात घ्या, सम ऑफ एन टर्म्स, पहिली टर्म दिले आणि लास्टची टर्म दिले टीएन, तर त्याचा सम किती आहे, सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी, हेच काढायचं ना आपल्याला. बघा काय काढायचं आहे, शो दॅट द सम ऑफ ऑल टर्म्स. मग सम ऑफ ऑल टर्म्सचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं काल पण. तर सम ऑफ द एन टर्म्स ऑफ एन एपी एस एन इज इक्वल टू एन बाय 2 T1 plus T2, T1 plus T2, Sn is equal to n by 2, T1 plus T2. बघा या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे, पहा n ची व्हॅल्यू, हे बघा हे n ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे, बरोबर आहे, ही n ची व्हॅल्यू आहे, लक्षात आलं, ही n ची व्हॅल्यू आहे, n इज इक्वल टू b प्लस सी -2a b मायनस ए. मग आपण n ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली बेटा, n ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली. ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात घ्या, सम ऑफ n टर्म्स ऑफ एपी Sn इज इक्वल टू n बाय 2 T1 प्लस T2. ओके, या ठिकाणी आपण n ची व्हॅल्यू ठेवली, b प्लस सी -2a b मायनस ए, हा n ची व्हॅल्यू ठेवली, हा इथला वरचा डिवायडेड बाय, हा डिवायडेड बाय, इथं आला हा मोठा डिवायडेड बाय, हा 2 ला 2 इथं जसाच तसं. T1 प्लस T2 किती येणार, T1 किती आहे बेटा, हे T1 नाही, Tn आहे इथं, Tn. T1 किती येणार, ए आहे, Sn इज इक्वल टू, हा फॉर्म्युला इंपॉर्टंट आहे बरं का, ज्या वेळेस पहिली टर्म देतात T1 देतात आणि तुम्हाला त्याच्यानंतर Tn देतात शेवटची, त्यावेळेला Sn टोटल काढा म्हणलं, Sn इज इक्वल टू n बाय 2, हा फॉर्म्युला वापरा बेटा, हा फॉर्म्युला वापरा. ह्याच्यामध्ये हे ठेवलं तुम्ही, n दिलंय. आता ह्याच्यामध्ये Sn इज इक्वल टू सम किती येणार आहे, इथं लक्षात घ्या, हा लक्षात घ्या, ही एक स्टेप झाली, ही एक स्टेप झाली, ही एक स्टेप झाली आणि ही खालची स्टेप झाली. ठीक आहे, ही खालची स्टेप झाली बेटा, लक्षात आलं. Sn ही एक स्टेप, मी इथं असं लाल का केलंय, कारण हे स्टेप तुम्हाला दिसाव्या, वेगवेगळ्या वाटाव्या. ही b प्लस हे झालं इथं, पुन्हा हे b प्लस सी जशाच तसं -2a जशाच तसं, हा 2 वरती जातो बरं का, हा 2 वरती जातो बेटा, हा 2 जो आहे इथं येतो, 2 ब्रॅकेट मध्ये येतो इथं, हा 2 इथं जातो, मग इथं आला 2b मायनस ए ब्रॅकेट मध्ये b मायनस ए आणि हा a प्लस सी जशाच तसा. आपल्याला ह्याचा सम प्रूफ करायचा होता हाच, a प्लस सी b प्लस सी -2a 2ba. ठीक आहे, लक्षात आलं, हे बघा लक्षात आलं, a प्लस सी b प्लस सी -2a 2b मायनस ए. ठीक आहे, आपण इथं ह्याला कसं लिहिलं पुन्हा, दॅट इज Sn इज इक्वल टू a प्लस सी, हा a प्लस सी इथं घेतला, हा b प्लस सी -2a एका ब्रॅकेट मध्ये घेतला आणि 2ba, म्हणजे हा येत वरच्याचाच असतो, हा इथं म्हणजे वरच्याचा असतो, काही नाही म्हणजे एक असतं. ठीक आहे, मग हा वरच्याचाच आहे न्यूमरेटरचा, म्हणून हा a प्लस सी इथं घेतला, हा ब्रॅकेटमध्ये b प्लस सी -2a घेतला आणि 2b इंटू हे जशाच तसा घेतला. ठीक आहे, फक्त हा फॉर्म्युला Sn चा फॉर्म्युला लक्षात ठेवा, Sn इज इक्वल टू n बाय 2 T1 प्लस T2. ह्याच्यामध्ये हे आपल्याला सम काढायचंय, इक्वल करायचंय, शो करायचंय. ठीक आहे,
कळलं सर्वांना हे कशा पद्धतीने आलं? फर्स्ट टर्म होती ए, सेकंड टर्म होती बी आणि लास्ट टर्म होती सी, त्याच्यामुळे टीएन हे धरलं होतं, कॉमन डिफरन्स काढलाय बी मायनस ए, बी मायनस ए, T2 मायनस T2 आणि टीएन ची व्हॅल्यू करून एन या ठिकाणी काढलं. हे एन काढल्या त्यांनी म्हणले की शो दॅट द सम ऑफ ऑल टर्म्स, त्याचं सम ऑफ ऑल टर्म्स आपल्याला हे दाखवायचंय. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण एसएन चा सम दाखवण्यासाठी फॉर्म्युला वापरला, व्हॅल्यू जशाच तशा ठेवल्या आणि एसएन ची सम ही एसएन ची सम आहे आणि हेच शेवटी एसएन ची सम ही अशा पद्धतीने आली. हे इथं तुम्ही ब्रॅकेट करू नका बेटा, परीक्षेमध्ये ब्रॅकेट करायची गरज नाही, फक्त तुम्हाला इथं कन्फ्यूज होणार नाही, व्यवस्थित लक्षात यावं म्हणून मी ब्रॅकेट केलेले आहे. ठीक आहे, मी ब्रॅकेट या ठिकाणी एकदा वाटलंच तर हे करून घेईन. ठीक आहे, आपण ब्रॅकेट एकदा इरेज करून घेऊयात. ओके बेटा, लक्षात येतं एकदा ब्रॅकेट इरेज करून घेऊयात या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही परत. ठीक आहे, कळलं पोरं सगळ्यांना? काय सोपं होतं का बेटा? काही सुद्धा अवघड नव्हतं याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नव्हतं पोरो, काही सुद्धा अवघड नव्हतं. ठीक आहे, याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नव्हतं बरं का? हा, व्हेरी गुड. सर्वांनी असंच अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे. ओके, चला बेटा, चला हा फॉर्म्युला लक्षात ठेवला सर्वांनी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा. ह्याला ब्रॅकेट केला तर चालेल, शेवटच्या ह्याला. ठीक आहे, हा शेवटच्या ह्याला ब्रॅकेट केला तर तुम्हाला अगदी चालेल अशा पद्धतीनं. ठीक आहे, कळलं सर्वांना? हे सर्वांना कशा पद्धतीनं आलं ते? व्हेरी गुड बेटा, खूप छान. चला आता याच्यानंतर आपल्याला 12वा प्रश्न आहे बघा. इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स then show that the sum of its first p plus q terms is 0. आता हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट आहे, मुलांना लगे लक्षात येणार नाही, तरी आपण सोल्युशन बघूयात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, मी समजून सांगणार आहे 100%, पण आपल्याला 1-2 वेळेस 3 वेळेस बघावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला 100% कळेल. प्रश्न काय म्हणतोय लक्षात घ्या सर्वांनी. कॉन्सन्ट्रेशन, पुढचे 5 मिनिट मला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, एवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आत्ताच कुणाला इकडे तिकडे करायचं असेल तर पाणी प्या, नाहीतर बसा, नाहीतर थोड्या वेळानं तुम्ही येऊन व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, प्रश्न काय म्हणतोय लक्षात घ्या. इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स, पहिली टर्म आहे पी ऑफ एन एपी इज किती म्हणले या ठिकाणी? इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, then show that the sum of its first p plus q terms is 0. p plus q terms is 0 हे शो करायचंय. काय करायचंय? सम ऑफ इट्स फर्स्ट p plus q terms is 0 हे शो करायचंय. तर कसं केलं बेटा हे? लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी इज द कॉमन डिफरन्स. हे प्रत्येकाला आपण वर्ड प्रॉब्लेमला लिहितोय. ए इज द फर्स्ट टर्म, बघा ए इज द फर्स्ट टर्म आणि डी इज द कॉमन टर्म. ठीक आहे, ऑफ द गिवन एपी देन SP इज इक्वल टू SQ. काय म्हणले? द सम ऑफ फर्स्ट p टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, म्हणजे सम ऑफ p टर्म्स इज इक्वल टू SQ म्हणजे सम ऑफ क्यू टर्म्स. हे बघा SP p सम ऑफ पुरा इथं वाच, सम ऑफ पोरी इथं वाच, सम ऑफ p टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल टू द सम ऑफ q टर्म्स, म्हणजे हा p टर्म्स त्याचं इज इक्वल टू काय येणार? SQ, म्हणजे हे इज इक्वल टू ह्याचा सम इज इक्वल टू हा SQ. ठीक आहे, p टर्म्स आणि q टर्म्स. मग ह्याला आपण SN चा फॉर्म्युला लिहिला. SN इज इक्वल टू n/2 2a प्लस n मायनस 1 d. आता ह्याच्यामध्ये एक वेळेस काय केलं आपण? SN p साठी ठेवला. SN म्हणजे p/2 येणार आहे, SN म्हणजे p/2 येणार आहे. ओके, p/2 येणार आहे. p/2 म्हणजे कसा? या ठिकाणी बघा, SN म्हणजे n म्हणजे किती येणार आहे? या ठिकाणी n म्हणजे p येणार आहे, म्हणून या ठिकाणी हा SNP आहे ना, हा SP आहे इथं, हा SP आहे बघा. कळला का? इथं कसं कळला? हा SP आहे ना, PSP म्हणजे काय? हा n आहे, n ला आपण p म्हणले आणि हा SQ म्हणजे हा n ला इथं q म्हणले. त्याच्यामुळे ह्या n ला जे आहे ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचं.
ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे पी आणि क्यू पुट करा. Sn इज इक्वल टू ह्याला पी माना पहिल्यांदा p/2 n ला आपण p मानलं 2a ला 2a हा n ला p मानलं -1 इज इक्वल टू एक वेळेस p साठी लिहा इज इक्वल टू काय म्हणलं हे sp चंच एक्सपान्शन लिहिले ह्या फॉर्म्युल्यामध्ये sp बरोबर आहे. हा sp सपोज हा sn आहे ह्याला p माना एक वेळेस आणि एकदा q माना आणि n मध्ये p आणि q ठेवा आणि हे इज इक्वल टू द्या इथं. हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी sp साठी p/2 2a + p - 1d हा sp साठी झाला. आता q साठी करा हा sq चुटुकलं n किती आहे q आहे इथं चुटुकलं n किती आहे p आहे त्याच्यामुळे इथं p लिहिलं ह्या n ला वगैरे हे इज इक्वल टू ला इज इक्वल टू आणि हा sq ला q/2 2a + q - 1 आणि d. ठीक आहे. मल्टिप्लाइंग आता ह्या पूर्ण ह्याला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 म्हणायचंय. 2 का बरं म्हणायचंय मल्टिप्लाइंग तर कारण हे बघा इथं 2 कटून जातो पुन्हा. ठीक आहे. ह्याला मल्टिप्लाइंग बोथ साइड 2 जर केलं आपण तर आपल्याला कटून जाते. ह्याला q ने 2 न मल्टिप्लाय करायचंय हे न 2 ला मल्टिप्लाय करायचंय. आपण केलं शिल्लक काय राहतं फक्त p राहतं p कारण 2 कटून जातो या ठिकाणी. हे बघा हा इथं 2 कटून जातो आणि हा इथं 2 कटून जातो बरोबर आहे. मल्टिप्लाय इथं 2 असं केलं इथं 2 असं केलं मल्टिप्लाइंग बाय बोथ साइड बाय 2 तर हे बघा हा 2 आणि हा 2 कटतो हा 2 आणि हा 2 कटतो आणि मग खाली जशास तसं लिहा हा p ला p लिहा 2a ला 2a लिहा p - a लिहा जशास तसं d लिहा. पुन्हा या ठिकाणी q ला q लिहा 2a ला 2a लिहा प्लस ला प्लस लिहा q - 1 आणि d ला d लिहा. ठीक आहे. हा लिहायची गरज या ठिकाणी मला वाटत नाही. ठीक आहे. हे लिहायची या ठिकाणी गरज वाटत नाही बेटा. लक्षात आलं सर्वांना कळलं सर्वांना. ठीक आहे. आता हे झालं आपलं हे झालं की त्याच्यानंतर इथं या आता पुढच्या ह्याच्यात या इथं लक्ष द्या. आता इक्वेशन काय आलं इक्वेशन असं आलं पहा इथं पुढे p 2a + p -1 हा d - q इज इक्वल टू 2a - q. आता जे हे इक्वेशन आहे हे जे या ठिकाणी केलेलं होतं आपण हे जे या ठिकाणी केलेलं होतं हे सरळ घेतलं आणि क्वाड्रॅटिक मधून इज इक्वल टू 0 केला त्याला. 2 हा p हा 2a हा p - 1 हा d हा q हा 2a हा जशास तसा आपण इथं घेतला. ठीक आहे. जशास तसा इथं घेतला फक्त 2a हे p - 1 2a q - 1 चिन्हाच्या वगैरे q - 1 असं त्याला ब्रॅकेट दिला. हा p 2a जशास तसा हा या ठिकाणी काय होणार बेटा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय मग 2a कॉमन घ्यायचे. हा 2a आहे अजून 2a कुठे आहेत बेटा इथं हे बघा हा q आणि 2a म्हणून या ठिकाणी हा -q घेतला हा -q इथं आणि हा 2a घ्यायच्यात ना p आणि q घ्या सोबत हा p 2a आणि हा -q 2a बरोबर आहे. पुन्हा प्लस करा पुन्हा प्लस केल्यानंतर या ठिकाणी काय येणार हा प्लस p येणार इथं हा प्लस p येणार प्लस p हा p - 1 जशास तसा p - 1 जशास तसा बरोबर आहे. हा या ठिकाणी q जशास तसा बेटा या ठिकाणी q जशास तसा लक्षात आलं. हा या ठिकाणी q जशास तसा आणि या ठिकाणी पुढे q - 1 ठीक आहे. हा q - 1 लक्षात घ्या हा q - 1 जशास तसा d इज इक्वल टू 0. पुढे या ठिकाणी काय येणार आहे हा 2a बाहेर काढा कॉमन 2a हा कॉमन 2a इथं म्हणजे बाहेर काढला 2a हा p - q इथं लिहिला मध्ये हा इथं प्लसला प्लस केला बघा या ठिकाणी कॉमन आपण 2a काढलाय ह्या एवढ्या ह्याच्यात कॉमन काढला एवढ्या ह्याच्यात कॉमन काय काढला हा 2a कॉमन काढला 2a कॉमन काढला p - q केला p - q केला 2a कॉमन काढला p - q केला राहतो काय पुन्हा हे राहतं इकडचं हा p स्क्वेअर केला मायनसला मायनस हा p ला p × 1 p झाला. हा या ठिकाणी परत q ला q केला हा q या ठिकाणी आला मायनस हा मायनस हा q आणि q हा q स्क्वेअर हा मायनस आणि मायनस प्लस येला प्लस q × 1 हा प्लस q आणि या ठिकाणी d ला इज इक्वल टू 0 येणार. पुढे या ठिकाणी हा 2a ला 2a हा p - q जशास तसा हा प्लस ला प्लस जशास तसा p स्क्वेअर - p - q स्क्वेअर प्लस q ह्याचं काय येणार p स्क्वेअर ला p स्क्वेअर द्या -p ला p जशास तसं द्या परत नंतर -q स्क्वेअर ला q स्क्वेअर जशास तसं द्या प्लस ला प्लस हे जशास तसं आपण लिहिलं या ठिकाणी. पुढे या ठिकाणी दुसरी स्टेप बघा कसं आहे पुढे या ठिकाणी दुसरी स्टेप बघा या ठिकाणी 2a ला 2a दिलं हे p - q जशास तसं दिलं प्लस घ्या इथं प्लस घ्या इथं p स्क्वेअर आणि q स्क्वेअर एकीकडे घ्या p स्क्वेअर हा p स्क्वेअर आणि q स्क्वेअर एकीकडे घेतला p स्क्वेअर हा -q स्क्वेअर हा -p पुन्हा हा -p आणि हा प्लस q इज इक्वल टू d इज इक्वल टू 0. हा 2a ला 2a जशास तसा p - q जशास तसा प्लस ला प्लस जशास तसा p स्क्वेअर - q स्क्वेअर -p प्लस q हा कसा आला बेटा या ठिकाणी p - q
पी मायनस क्यू हा या ठिकाणी पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, ह्याच्यामधनं आपण काय केला, हे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करत होतो त्याचं एक्सपान्शन कसं लिहित होतो, ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मी अजून एकदा तुम्हाला सांगतो ह्याचा फॉर्म्युलाचं एक्सपान्शन कसं लिहित होतो आपण. हे बघा इथं बघा, मी इथं एक फॉर्म्युलाचं एक्सपान्शन सांगतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्यासारखंच आहे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. मग आपण ए ला कसं लिहित होतो, ए मायनस बी आणि ए प्लस बी असं लिहित होतो कोणी. त्याच पद्धतीनं पी मायनस क्यू त्याचं कसं करणार, पी मायनस क्यू पी प्लस क्यू. लक्षात आलं सर्वांना, हे लक्षात आलं. चला व्हेरी गुड. मग ह्याच्यानंतर या ठिकाणी आपण हे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरचं एक्सपान्शन काय केलं, एकदा पी एकदा क्यू मायनस क्यू एकदा पी प्लस क्यू हे एक्सपान्शन केलं बेटा ह्या दोघांचं. ठीक आहे, हे एक्सपान्शन केलं. कळलं सर्वांना, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान. आता हे एक्सपान्शन केलं की त्याच्यानंतर राहतं काय, पुन्हा हा मायनसला मायनस, हा या ठिकाणी मायनस राहतो इथं, आणि हा मायनस केल्यानंतर मधला पण मायनस होतो, पी मायनस क्यू इज इक्वल टू 0. कळलं सर्वांना, हा मायनसला मायनस प्लस मायनस मध्ये मायनस राहतं. ओके, पुढे इथं 2a ला 2a, हा पी मायनस क्यू जशाच तसा, हा प्लसला प्लस, हा पी मायनस क्यू जशाच तसा, हा पी प्लस, हा इथं पी मायनस क्यू आणि हा पी मायनस क्यू डबल 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 दिसतोय की नाही, हा पी मायनस क्यू आणि पी मायनस क्यू, ह्याच्यासाठी ह्याच्यातून हे कॉमन काढला, पी मायनस क्यू आणि पी मायनस क्यू, ह्याच्यासाठी हा पी मायनस क्यू कॉमन काढला, आणि मग इथं उरतो पी प्लस क्यू, आणि मग हा पी मायनस क्यू डिवाइड होतो, या ठिकाणी उरतो हा मायनसला मायनस, आणि हा पी मायनस क्यूच्या जागी आपण 1 देतो. कळालं, ह्या पी मायनस क्यू आणि हा पी मायनस क्यूला पी मायनस क्यू कॉमन काढला, पी प्लस क्यू इथं जशाच तसा, मायनस जशाच तसा, हा पी मायनस क्यू ऑलरेडी इथं असल्यामुळे इथं ह्याच्या जागी 1 लिहिला, हा मायनसला मायनस चिन्ह 1 ला 1. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना. पुढे याच्यानंतर इथं हे बघा डी आहे, डी इज इक्वल टू 0 जशाच तसं दिलं. आता काय केलं आपण, आता आपण या ठिकाणी हा पी मायनस क्यू इथं घेतला, पी मायनस क्यू इथं घेतला, आणि हा 2a मध्ये घेतला, बरोबर आहे, 2a मध्ये घेतला, पी मायनस क्यू बाहेर काढला, कारण हे बघा हा पी मायनस क्यू कॉमन म्हणून बाहेर काढला, या ठिकाणी आपण हा पी मायनस क्यू आणि हा पी मायनस क्यू हा दोन्ही बाहेर काढले कॉमन, आणि 2a मध्ये घेतला, 2a पुन्हा या ठिकाणी 2a नंतर हा ह्या दोघांमध्ये हे बघा पी मायनस क्यू आणि हा पी मायनस क्यू मध्ये पी मायनस क्यू कॉमन काढला, 2a मध्ये घेतला, हा प्लसला प्लस, आणि पुन्हा पी प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल टू 0. त्यांनी काय म्हणलंय, एवढं झालं की बट पी इज नॉट इक्वल टू क्यू, त्यांनी दिलंय का नाही, पी इज नॉट इक्वल टू क्यू, त्यांनी दिलंय इथं प्रश्नामध्येच दिलंय, पी इज नॉट इक्वल टू क्यू, पी इज नॉट इक्वल टू क्यू. ठीक आहे, त्यांनीच दिलंय. मग त्याच्यानंतर आपण म्हणायचं इथं 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल टू 0. ओके, आपण जे हे लिहिलं होतं 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल टू 0, हे पहिलं इक्वेशन आलं. नाव म्हणा, नाव एस पी प्लस एस क्यू, हे जे एस पी प्लस एस क्यू जे प्लस होतं आपण केलं, एस पी ची व्हॅल्यू या ठिकाणी किती ठेवली, एस पी ची व्हॅल्यू किती ठेवली बेटा या ठिकाणी, पी प्लस क्यू बाय 2, एस पी प्लस एस क्यू पी प्लस 2 पी प्लस क्यू बाय 2, आणि हा इथं जशाच तसा ठेवला 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 आणि डी. ठीक आहे, या ठिकाणी कळलं सर्वांना कशा पद्धतीने ठेवला आपण, या ठिकाणी कळलं का बेटा, एस पी प्लस एस क्यू या ठिकाणी आपण व्हॅल्यू कशा पद्धतीने ठेवली, कळलं. चला या ठिकाणी केलं बघा आपण, हे कसं ठेवलं या ठिकाणी, हे बघा एस पी प्लस एस क्यू, हा एस पी प्लस एस क्यू केलं, हा एस एन च्या फॉर्म्युलामध्ये ठेवलेला आहे आपण, किती एस एन च्या फॉर्म्युलामध्येच ठेवलेला आहे, हा पी प्लस क्यू म्हणजे एन बाय 2 होतो. ठीक आहे, हा एन किती आहे मग पी प्लस क्यू, हा पी प्लस क्यू 2, हा 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 आणि डी. या ठिकाणी राहिला काय मग आपल्याला, हा पूर्ण व्हॅल्यू किती होते रे, ही पूर्ण व्हॅल्यू 0 होते की नाही, 2a प्लस पी क्यू मायनस 0 हे बघा, 2a प्लस पी प्लस क्यू मायनस ए इज डी इज इक्वल टू 0, म्हणून या पूर्ण ब्रॅकेटला 0 दिलं, पी प्लस क्यू हे जशाच तसं हे 2 इज इक्वल टू ह्याला ह्यानी गुणल्यानंतर कुठल्याही संख्येला गुणल्यानंतर 0 येतं, त्याच्यामुळे एस पी प्लस एस क्यू इज इक्वल टू 0, सम ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू त्या ठिकाणी 0. एस पी प्लस एस क्यू हे पी प्लस क्यू कसं काढलं बाय 2, या ठिकाणी आपण
एस पी, हे बघा सम ऑफ द फर्स्ट पी अँड क्यू टर्म्स हे करायचं होतं आपल्याला, दाखवायचं होतं. म्हणजे एस पी प्लस एस क्यू इज इक्वल टू, त्यालाच आपण n/2 लिहितो कोणी. मग n किती आहे, हे पिटुकलं पी आणि किटुकलं क्यू, त्यालाच आपण n च्या जागी P प्लस क्यू केलं, P प्लस क्यू केलं. ठीक आहे, मग हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. हे आपल्याला हे P प्लस क्यू कुठून आलं तर n/2 च्या फॉर्म्युलामध्ये आलं. P आणि Q हे n आहे छोटं, आणि हे n-1 P प्लस क्यू म्हणजेच हे आहे n-1. ओके, त्यालाच आपण इथं म्हणूयात आपण Sn इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1d. हे जशास तसं आपण इथं तयार केलं होतं. ठीक आहे, हे जशास तसं आपण इथं लिहिलं होतं. हे Sn म्हणजेच P प्लस क्यू मानलं ह्या वेळेला. हे n च्या जागी हे चिटुकलं ठेवलं, हे इथल्या n च्या जागी हे P प्लस क्यू ठेवलं. हे n आहे टोटल ह्या वेळेस P प्लस क्यू. ओके, ते ठेवलं आणि मग आपल्याला इथं SP एस क्यू इज इक्वल टू, कारण हे बघा 2a प्लस P प्लस क्यू मायनस d इज इक्वल टू 0 आलंय, ही 0 होऊन जाते. ठीक आहे, थोडंसं डिफिकल्ट आहे, 2-3 वेळेस बघा. मी पहिल्यांदा समजून सांगितलं. इथं जर कळलं आपल्याला हे असं कसं केलं तर आपल्याला सगळं कळून जाईल. ठीक आहे, हे बघा इथं सुरुवातीपासून बघायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये पहिली टर्म ए मानली, डी पुन्हा दुसरी मानली, SP इज इक्वल टू एस क्यू फॉर्म्युला दिलेला आहे, आणि हे पुट केलं आपण द सम ऑफ द फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन AP आणि इक्वल टू द सम ऑफ क्यू टर्म्स. त्याच्यामुळे SP आणि SQ इक्वल मानलं. हा n च्या जागी P आणि 2 ठेवला, ह्या n च्या जागी एकदा SP ठेवला, हा P, हा इथं जे आहे ना n च्या जागी इथं P सपोज करा, इथं n च्या जागी P ठेवला, P ठेवला ह्या n च्या जागी. हा P किती आहे, SN च्या जागी आहे का नाही, हा n च्या जागी आहे का नाही P, आणि एकदा SN च्या जागी Q ठेवला. हे दोन्ही इक्वेशन इज इक्वल टू करून सायमल्टेनियसली इथे एक आणि इथे एक असे सोडवत गेलो, आणि सोडवत गेल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन शेवटी मिळालं. इथं हे इक्वेशन मिळालं. हे P इज नॉट इक्वल टू Q, त्याच्यामुळे P मायनस क्यू इज नॉट इक्वल टू 0. 2a प्लस P प्लस क्यू, हे आपण P मायनस क्यू, इथं आपण हे P मायनस क्यू आपण का काढलं तर हे P मायनस क्यू इज नॉट इक्वल टू 0. फक्त हे जे आहे एवढं, हे एवढं इथं 0 होतं, त्याच्यामुळे आपण हे खाली पद्धतीनं 0 केलं. हे शो करायचंय. पोरं म्हणतील हे बघा हे P मायनस क्यू कुठं गेलं सर, हे P मायनस क्यू इज नॉट इक्वल टू 0 आपण इथं आधीच सांगितलंय. फक्त हे बाकीचं जे राहिलेलं आहे ते 0 आपण म्हणलं, हे बाकीचं जे राहिलेलं आहे ते 0 म्हणलं. पण एक स्टेप मागे मी जे सांगितली ती समजून घ्या, 100% कळेल. प्रश्न पण कळेल. परत एकदा बघा, सोल्युशन समजून बघितलंय, 100% डोक्यात जाणार आहे. ठीक आहे, घाबरायचं नाही. ह्याच्या पुढचा पण प्रश्न थोडासा लिटल बिट डिफिकल्ट आहे. हे 2 प्रश्न माझ्या मते माझ्यासाठी, योगेश सरांसाठी 5-5 वेळेस बघायचे. ठीक आहे, योगेश सरांनी सांगितलंय प्रत्येक विद्यार्थी हुशार असो किंवा कितीही मार्काचा असो किंवा काही मला माहिती नाही, माझ्यासाठी सगळे विद्यार्थी एकच आहेत. तर तुम्ही सर्वांनी बेटा, तुम्ही सर्वांनी, मला उलट ज्यांना येत नाही ते विद्यार्थी मला आवडतात, तर तुम्ही सर्वांनी मला 5-5 वेळेस तुम्ही मला सांगायचं आणि मला हे 2 एक्झाम्पल बघितल्यावर फोन करायचे की सर मला आम्ही ते 2 एक्झाम्पल बघितले 5-5 वेळेला. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस पण केली. ओके बेटा, छान. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघायचंय. नेक्स्ट एक्झाम्पल काय, इफ m टाइम्स द m टर्म, बघा m टाइम्स द m टर्म, खूप छान प्रश्न आहे. m टाइम्स म्हणजे m टाइम्स कितवी टर्म आहे, m टाइम्स ऑफ एन AP इज इक्वल टू n टाइम्स n टर्म, then show that the m plus nth term of the AP is 0. प्रश्न अजून किचकट केला हिनी. प्रश्न काहीतरी खूप म्हणजे कधी कधी एवढे परीक्षक घाण असतात किंवा एवढे घाणेरडे प्रश्न देतात की पोरं प्रश्न वाचूनच गार पडतात. पण घाबरू नका पोरं, आमच्यासारखे शिक्षक आहेत सिम्प्लिफाय करायला. ठीक आहे बेटा, चल रे बाबा, आता बघ इकडं प्रश्न दिलाय. सोल्युशन काय म्हणायचं या ठिकाणी, लेट ए बी द फर्स्ट टर्म. सर्वांना सोल्युशन एकच आहे, लेट ए बी द फर्स्ट टर्म एपीच्या टॉपिक मध्ये. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सगळ्या वर्ड प्रॉब्लेमला हेच म्हणायचं, ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स, ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स, ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स ऑफ द गिवन एपी. पोरो नेक्स्ट सांगा. देन m times m term is equal to n times n term. m times m term is equal to n times n term. बघा पोरो, m times m term of an AP is equal to काय म्हणले, m times m term is equal to nth term, n times n term जशाच तसं इथं दिले ते मी पुट केलंय आणि ह्याला लिहिलं m टाइम्स n टर्म. m टर्म म्हणजे कसं, ही m ची टर्म,
यम टाइम्स म्हणजे यम टाइम्स यम टर्म य इज इक्वल टू ह्याला शब्द असं लिहिलं बघा, यन टाइम्स यंथ टर्म, यम टाइम्स यंथ टर्म यंथ टाइम्स यंथ टर्म इज इक्वल टू गिवन. पोरो कळलं का? पोरो कळलं का? कळलं सर, पुढे सांगा. पुढे या ठिकाणी मग आपण केलं नाव टीएम इज इक्वल टू आता फॉर्म्युलाचा आहे आपला टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1d. पोरांनो ह्याच्यामध्ये आपल्याला एन माहिती आहे, एन किती आहे या ठिकाणी एन टाइम्स यम आहे. टीएम इज इक्वल टू ए प्लस एन किती आहे यम आहे यम मायनस 1d आणि हे टीएन तर आहे हे ह्या वेळेस टीएन पोरो ह्या वेळेस एनच आहे म्हणून टीएन किती आहे एनच आहे म्हणून एन मायनस 1d हे जशास तसं. आता हे दोन्ही सॉल्व करत जायचे. यम ला यम लिहिलं, टीएम किती आहे पोरो? टीएम किती आहे बघा पोरो, टीएम किती आहे टीएम यम टाइम्स यन टर्म म्हणजे ही यम टर्म जी आहे यंथ टर्म जी आहे ती यम आहे आणि यंथ टर्म जी आहे ती यन आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी म्हणा, या ठिकाणी काय म्हणा पोरो काय म्हणा या ठिकाणी ही जे टीएम साठी लिहिलंय आपण, हे टीएम साठी जे लिहिलंय टीएम साठी यम म्हणा, हे जशास तसं ए ला ए जशास तसं प्लसला प्लस जशास तसं यम मायनस 1 जशास तसं डी जशास तसं इज इक्वल टू म्हणा या ठिकाणी पोरो ह्या टीएन साठी एन म्हणा ए प्लस एन मायनस 1. सर टीएन साठी एन का? बाबा रे यंथ टर्म आहे यन बाबा रे यंथ टर्म आहे यंथ टर्म किती आहे या ठिकाणी यम आहे, यंथ टर्म किती आहे यन आहे. एम ए प्लस एम मायनस 1d यन ए प्लस एन मायनस 1d. पोरांनो हा यम जशास तसा ए प्लस यम मायनस 1 हा डी मायनस या ठिकाणी काय केलाय आपण, हा इज इक्वल टूच्या इकडे आहे त्याला इज इक्वल टूच्या इकडे आणायचं, इज इक्वल टूच्या इकडे आणा, हे इथून पूर्णच मायनस होणार. हा मायनस एन मायनस कुठून आलं पोरो, हे इकडे आलंय इज इक्वल टूच्या इकडे आलंय मग म्हणून या ठिकाणी एनच्या बाजूला मायनस ठेवलं मी, ब्रॅकेटला जशास जसं ठेवा ए प्लस एन मायनस 1d. आता सोडवा रे, आता हे यम नी ह्याला गुणाकार करून घ्या, ए यम होतो ए इंटू यम ए यम प्लसला प्लस हा या ठिकाणी हा यम पुन्हा काय करायचा आहे ह्या यम नी ह्याला गुणाकार करायचा आहे, यम ठेवा यम मायनस 1 हा डी जशास तसा पुन्हा या ठिकाणी मायनस करा जशास तसा, हा एन नी एला गुणा एन ए हा प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस हा मायनस एन आणि हा एन मायनस 1 जशास तसा आणि डी. पुन्हा हा एम ला एम लिहिला, हा या ठिकाणी पुन्हा काय केलं आपण एम ला एम लिहिला, या ठिकाणी एम ला एम लिहिला. आता एन एम ला जोडी कोण आहे एन ए आहे, एम ला जोडी कोण आहे ही एन ए आहे, मग एम ला जोडी आणा ही मायनस एन ए ची इथं एन ए ची आणली, प्लस करा हे प्लस जशास तसा हा प्लस जशास तसा, एम ला एम हे एम मायनस 1 इथं जशास तसं यम मायनस 1 जशास तसं. आता डी ला जोडी कुठली आहे बेटा, डी ला जोडी आपण हे एन ए हे डी हे एन ए तर आपण इकडे आणलं होतं, हे एन ए तर आपण इकडे आणलं होतं, हे डी ला जोडी मायनस एन ची एन मायनस 1 जशास तसं डी जशास तसं. पोरो आता या ठिकाणी ह्याच्यातून ए कॉमन काढा, ए कॉमन काढलं राहिलं यम आणि एन, यम मायनस एन हा प्लस जशास तसा, हा यम आणि यम किती होतो बेटा एम स्क्वेअर मायनस हा 1 इंटू यम होतो मायनसला मायनस, हा डी ला डी बेटा हा डी ला डी मायनस हा मायनसला मायनस आणि हा एन स्क्वेअर हा मायनसला मायनस एन इंटू 1 एन होतो डी ला डी. ए ला ए दिलं बेटा एम मायनस एन ला एन हे प्लसला प्लस, या ठिकाणी पुढे काय हा डी इकडं आणला एम स्क्वेअर मायनस आता हे काय केलं डी इथं आणला, हा एम स्क्वेअर ला जोडी घेतली एन स्क्वेअर, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर हा मायनस यम आणि या ठिकाणी हा यम मायनस मायनस प्लस होतो म्हणून हा या ठिकाणी प्लस एन घेतला इज इक्वल टू 0. हा या ठिकाणी ए ला ए जशास तसा यम मायनस एन जशास तसं प्लसला प्लस डी ला डी एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. पोरो एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर दिसतंय का तुम्हाला, काही बदल दिसतोय का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला काय येतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. पोरांनो मग एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर ला काय लिहिलं मी एकदा लिहिलं एम मायनस एन एकदा लिहिलं एम प्लस एन आणि या ठिकाणी
ह्याच्यातून काय केलं मी, इथं हे m+1 कॉमन काढलं होतं, m-1 कॉमन काढलं, डायरेक्ट ह्याला -1 लिहिलं, बरोबर आहे, डायरेक्ट ह्याला -1 लिहिलं. लक्षात आलं का, इथं इथं लक्षात आलं ह्याच्या स्टेप, हे एला ये m-n जशाच तसं, हा कॉमन काढला, हे +d, हा m-n आणि हा या ठिकाणी m-1 m+n मायनस हे पूर्णच या ठिकाणी 1 झाला या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात आलं बेटा. चला पुढे काय, m-n a + d m+n = 1. डिवाइडिंग, ह्याला काय म्हणलं, डिवाइडिंग बोथ साइड, डिवाइडिंग बाय m-n. हे आपण डिवाइड केलं, ह्याला m-n कटलं, इथं राहतं फक्त हेच a + d m+n -1. हे कटवण्यासाठी डिवाइड बाय m-n म्हणलं, राहतं काय a + d m+n हे राहतं = 0. नाव म्हणा m+nth टर्म ऑफ द AP = a + m+n - 1d. हे फ्रॉम 1 and 2 आपल्याला लक्षात येतं. बघा आपल्याला काय लक्षात येतं, हे जे नाव m+nth टर्म आहे, काय म्हणलं या ठिकाणी बघा, प्रश्नामध्ये काय म्हणले, शो दॅट द m+n टर्म ऑफ द AP इज 0. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं का, मागच्या एक्झाम्पल सारखंच होतं. हे जे आपण a + d m+n - 1 = 0 काढलंय, तर त्याला तसंच लिहिलंय, m+n टर्म ऑफ द AP इज ही आहे a + d इकडे लिहिलं m+n - 1 आणि हे d किंवा d इथेही लिहू शकता 1 and 2. m+nth टर्म ऑफ द AP इज 0. ही टोटल टर्म किती आहे बेटा, ही टोटल टर्म किती आहे या ठिकाणी, ही टोटल a + d m+n - 1 ही 0 आहे, या ठिकाणी आपण 0 म्हणून सांगितलं. ह्याच्यामध्ये परत एकदा प्रश्न बघा, हा प्रश्न लक्षात ठेवा, 3-4 वेळेस सराव करा, हे सराव करा. प्लस हे इथं a + d, हे इथं m-n कटल्यानंतर एवढं राहतं, हे 0 आहे आणि m+n चीच किंमत ही आहे, m+n चीच किंमत a + d m+n - 1 आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या टोटल हिची किंमत 0 असल्यामुळे ऑटोमॅटिकली m+n ची किंमत 0 येणार आहे, हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, सोपं आहे, काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. परत मी तेच समजून सांगितलं की हे अशा पद्धतीनं करायचंय. ओके, तुम्ही 2-3 वेळेला बघायचं आहे, मागचे हे दोन्ही प्रश्न, हा आणि ह्याच्या अगोदरचा 5-5 वेळेला बघायचे प्रश्न. ठीक आहे, माझी शपथ आहे पोरांनो तुम्हाला, हा 5-5 वेळेस प्रश्न बघायचा आहे, हा 5-5 वेळेस प्रश्न बघायचा आहे. परीक्षेत पडो न पडो पण तरी बघायचा आहे, सरांनी सांगितलंय म्हणून बघायचं आहे. आणि लक्षात नाही आलं तर मला फोन करा, मी अजून घरी येऊन समजून सांगतो तुम्हाला, तुमच्या घरी येऊन मी समजून सांगतो, पण बघायचं आहे बेटा. ठीक आहे, ज्यांना मला घरी बोलवायचं असेल त्यांनी मला एकदा कॉल करा. माझं जवळपास महाराष्ट्रामध्ये मी सगळीकडे जात असतो, पण मी जर तुमच्या इकडे आलो तर डेफिनेटली मी तुम्हाला डायरीमध्ये लिहून ठेवेल की आम्हाला ह्या विद्यार्थिनीच्या घरी जायचंय, ह्या विद्यार्थ्याच्या घरी जायचंय, ह्यांच्या पालकांकडे जायचंय, तर मला तुम्ही बोलवलं तरी हरकत नाही. मी ज्या वेळेला तिथं येईल तुमच्या शाळेमध्ये, जिल्ह्यामध्ये, कुठेही, त्यावेळेस डेफिनेटली मी तिथं घरी येऊ शकतो. ओके, कळालं सर्वांना? खूप छान. आता या ठिकाणी बेटा पुढचा प्रश्न आहे 14वा प्रश्न. 14व्या प्रश्नामध्ये सरळ आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. पुस्तकामध्ये अशा रिकाम्या जागा कप्पे दिलेत, ते कप्पे भरायचेत. प्रश्न खूप सोपा आहे. ₹1000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10% सिंपल इंटरेस्ट. Check at the end of every year if the total interest amount is an AP. If this is AP, then find the interest amount after 20 years for this complete following activity. काय म्हणले, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती सर्वांना, P × R × N अपॉन 100. हा प्रश्न येणार नाही तरी सांगतो. सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर, हा या ठिकाणी 1000, हे 10 आणि 1 हे सोडून घ्यायचं. हे सोडून गेल्यावर इथं 100 येतं पहा. हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. हे 10 × 10 100 येतं. पुन्हा 2 इयर्स म्हणल्यानंतर हा या ठिकाणी हे 1 कटला, हे 1 कटला, हे 1 कटला, हा 1 कटला, हा 1 कटला. राहतं काय, हे 10 दोन्ही किती होतं या ठिकाणी, 100 दोन्ही 20 होतं पहा. ठीक आहे, हा या ठिकाणी इथं 2 कटले ना, फक्त इथं 2 कटतात. हा 10 आणि 10 100 गुणिले 2 200. आणि सिंपल इंटरेस्ट आफ्टर 3 इयर्स, हे जशाच तसं पुट करा. 3 इयर्स म्हणल्यानंतर इथं 3 करा, हे 10 जशाच तसं, हे 1000 जशाच तसं, आणि इथं 300. ओके, अकॉर्डिंग टू द सिंपल इंटरेस्ट ऑफ 4, 5, 6 इयर्स. पहिल्यांदा पहिल्या वर्षासाठी 1 वर्षासाठी 100, 2 वर्षासाठी 200, 3 वर्षासाठी 300, तसंच 4थ्या 5व्या 6व्यासाठी 400, 500, 600. ठीक आहे,
आणि फ्रॉम दिस डी इज इक्वल टू, इथून किती वाढतंय रे, हे T1 T2 T3 T4 म्हणल्यानंतर इथं वाढतंय 100नी, इथं वाढतंय 100नी, इथं वाढतंय 100नी, त्याच्यामुळं डी येतो या ठिकाणी 100 आणि स्टार्टिंग चालू होते 100नेच, ए नेच होते चालू. अमाऊंट ऑफ द सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस डी. T20 काढायचंय बाळांनो, 20 म्हणजे इथं लिहिलं आपण एनच्या जागी, इथं आहे. आणि या ठिकाणी T20 किती आहे बेटा, T20 किती आहे, 20 किती आहे या ठिकाणी लक्षात घ्या, ते काढायचंय तुम्हाला. ए ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली, ए ची व्हॅल्यू 100 आहे, ए ची व्हॅल्यू 100 आहे, हे ए. आणि या ठिकाणी हे पोल्यानंतर T20 चे याचं केलं आपण, T20 येणार 2000. लक्षात आलं. अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स इज 2000 रुपीज. ओके, तुम्ही हे प्रश्न एवढा छान आहे, ह्या प्रश्नामध्ये तुम्ही प्रश्न जरी नाही वाचला तरी डायरेक्टली ब्रॅकेट सोडवले तरी येतील. मॅथमॅटिक्स एवढं छान झालं पाहिजे बाळांनो, प्रश्न पाहिल्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे, सिंपल कॅल्क्युलेशन लक्षात आलं पाहिजे. माझे सगळे बेसिक व्हिडिओ बघा लेकरांनो, माझं पोट हे सगळं दुखतंय तुम्हाला समजून सांगून, कारण मला माहिती आहे माझ्या लेकरांना समजून सांगायचंय, हे सगळं कळालं पाहिजे. त्या मुलांना हे छोटी ना छोटी बारीक गोष्ट कळली पाहिजे. ठीक आहे, मी असं उगच म्हणत नाहीये की हे केलं पाहिजे, माझं खरंच म्हणजे माझी ती तळमळ आहे की तुम्हा सर्वांना ते कळावं. नाही लक्षात आलं प्रामाणिकपणे मला सांगा, विचारा, मी परत सांगतो, मी घरी येऊन सांगेल. पण विद्यार्थी मित्रांनो, ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे ते कंप्लीट करणं. मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. आपल्याला खूप सगळ्यांना मिळून मोठं व्हायचंय. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा सक्सेसफुली टॉपिक संपवलेला आहे. पहिल्यापासून वाटलं सर आपल्याला प्रत्येक टॉपिक 10 वेळेस बघायचा आहे, म्हणजे सरांनी हे सांगितलं की पुढचं पान तुम्हाला माहीतच असलं पाहिजे, अशा पद्धतीनं सगळं करायचंय. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात, याच्यानंतरचा पुढचा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी कंटिन्यू करूयात. थँक्यू, धन्यवाद.